ए वैजू, हे बघ आपल्याकडे कोण आलंय? म्हणजे राजश्री मराठीवाले आलेत बघ की. उद्या काय म्हणते, शांत बस त्यांच्या समोर. आपल्याला भेटायला आलेत ते. बरं, हिच्याकडे लक्ष देऊ नका, अशीच आहे चुळबुळी आहे. तुम्ही आज आला आहात ना, तर आज मी तुम्हाला आमच्या सेटवर घेऊन जाते फिरायला. हां, चला या माझ्याबरोबर. ह्यो बघा, ह्यो आहे आमचा मोठा बंगला, देवी आईंचा बंगला. या आतमध्ये जाऊया. इथं आम्ही रोज संध्याकाळी नाश्ता करायला बसतो, आम्ही जेवायला बसतो. आमचं अख्खं युनिट इथे सगळे आम्ही एकत्र जेवणासाठी येतो. आणि हा पोर्च एरिया आहे आणि इथे खूप म्हणजे खूप 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 मज्जा करतो आम्ही इथे बॅडमिंटनसुद्धा खेळतो. म्हणजे आम्हाला जिथे सावली मिळेल तिथे मी, गणी, आदित्य सर, सावित्री आत्या, आम्ही सगळे इथे बॅडमिंटन खेळतो. त्यामुळे आम्हाला इथे खूप मज्जा येते. आणि ह्या शेडखाली आम्हाला बसायला तर खूप जास्त मजा येते, कारण उन्हाळा सुरू आहे. सो आमच्या सेटवरचं हे एकमेव लोकेशन आहे जिथे आम्ही व्यवस्थित शांतपणे वाऱ्यावरती बसू शकतो. आता तुम्ही आतमध्ये या, तुम्हाला आतला एरियासुद्धा दाखवते. मी आता तुम्हाला सगळ्यांच्या खोल्या दाखवते. ही खोली आहे आदित्य सरांची. आणि आता ही खोली आहे देवी आईंची, देवी आई आणि श्रीकांत सर. आणि याच्याच खाली अजून अंडरग्राऊंड 2 खोल्या आहेत. ती एक आहे प्रीतम सरांची आणि दुसरी आहे दामिनी मॅडमची. सो आता तिथे जायला आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे मी इथनंच सांगते. आणि इथे आहे आमचं देवघर. आमची देवी, सुंदर देवी बनवलेली इथेच आहे. येस, आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत समील दादा, त्यांनी ही अतिशय सुंदर देवी बनवली आहे. आणि आम्ही त्या देवीला समील दादांची देवी असं आम्ही नाव ठेवलेलं आहे, कारण कुठली देवी आहे आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही, त्यामुळे आम्ही समील दादाची देवी असं आम्ही त्याला म्हणतो. सो आम्ही देवघर हे इथे दाखवलेलं आहे, आम्ही इथे देवघर करतो. येस, आता तुम्हाला किचन दाखवते. या, किचन इथे आहे खरं तर, पण त्याला आता स्टोर रूम टाईप बनवलं आहे, कारण की आमच्याकडे तेवढी स्पेस नाही आहे. सो हे आमचं दिसताना जे भव्य दिव्य मोठं जे किचन दिसतं ते हेच किचन आहे. सो आत्ता मी जिकडनं चालत आले त्याला तो आहे, आम्ही कॉरिडोर इथे करतो. कॉरिडोर नाही आहे, पण आम्ही तो एक असा वेगळ्या प्रकारचा क्रिएट करतो, छोटूसा तो सगळ्यांना, त्यामुळे वाटतं की किती मोठा कॉरिडोर आहे, सगळं आहे. सो येस, ही स्पेस जी आहे ती कॉरिडोर. आता मी तुम्हाला दाखवते सगळ्यात इंटरेस्टिंग आणि भारी स्विमिंग पूल. येस, सो हा आमचा स्विमिंग पूल होता. आणि आत्ता जस्ट तुम्ही तिथे पॅन करा, हे जे रेड शेड दिसतीये ती शेड म्हणजे सनसेट. आता जस्ट सनसेट झाला आणि आपण तो मिस केला. सो इकडनं आम्हाला छान व्ह्यू मिळतो, रोज आम्हाला सनसेट बघायला मिळतं. आणि आमच्या मेकअप रूममधनं छान आम्हाला मेकअप रूममध्ये बसतो आम्ही, सनराईज बघतो, सनसेट बघतो. सो येस, इकडचं ॲटमॉस्फिअर आणि सगळं खूप भारी आहे. बाजूला इथे मोठे डोंगरसुद्धा, एका साईडला एक डोंगर आहे. सो येस, एका साईडला डोंगर आणि एका साईडला धरण, उरमोडी धरण. म्हणजे एका साईडला पाणी आणि एका साईडला डोंगर, आणि त्या दोघांच्या मध्ये आम्ही शूट करतो. आणि ते जे पलीकडे, पाण्याच्या पलीकडे आणि एक डोंगर आहे, त्याचं नाव आहे सज्जनगड. सो सज्जनगडच्या पायथ्याशी आम्ही शूट करतो आहे. आम्ही खूप लकी आहोत, इतक्या भारी क्लायमेटमध्ये, इतक्या भारी वातावरणात आम्ही शूट करतो आहे. सो तुम्हाला पण हा सेट, हा बंगलो खूप जास्त आवडेल. आम्हाला तर इथे रोज शूट करायला मज्जा येते, घरी जायचं मन अजिबात करत नाही.
तुम्हाला हा सेट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो पारू ही मालिका तुम्ही दररोज बघा. तुम्ही जे आमच्यावर प्रेम करताय ते असंच कायम राहू द्या. मंडे टू संडे रोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. पारू.